जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी आपण पाहतोय. साधक लक्षण समासामध्ये समर्थ म्हणाले, परती सारून उपाधी हा साध्य वस्तू साधने साधी, स्वरूपी करी दृढबुद्धी या नाव साधक. हा विषय अत्यंत सखोलतेनं आपण कालच्या निरूपणात पाहिला. पण उपाधी बाजूला करणं आपल्या दैनंदिन जीवनातही किती महत्त्वाचं आहे हे आपण थोडंसं पाहूया. बऱ्याच वेळेला साधनेबद्दल आपले काही गैरसमज असतात. पुष्कळदा गैरसमजच जास्त असतात, कारण संतांनी सांगितलेला उपदेश आपण नीटपणे ग्रहण केलेला असत नाही. एक उदाहरण द्यायचं झाल्यास, नामस्मरण करायचं आहे. खरं म्हणजे किती सोपं आहे. भगवंताचं नाम घेत राहायचं आहे, पण आपण ते सहजासहजी करायला जात नाही. काही काम करत असू तर मनात असा विचार करतो, हे काम झाल्यानंतर नामस्मरणाला बसूया. किंवा आंघोळ झाली नसेल तर आता आंघोळ करतो आणि मगच नामस्मरणाला बसतो. जेवण झालं नसेल तर जेवल्यानंतर दुपारी नामस्मरणाला बसतो. किंवा वेगळाच विचार, अन्न खाऊन नामस्मरणाला कसं बसायचं? अपवित्र झालो नाही का अन्न खाल्ल्यानंतर? सोवळभंग झालं, त्यापेक्षा आधी नामस्मरण करू मग अन्न सेवन करू. आता एक माळ करायची ठरली आहे. नाही, ती माळ जमिनीवर टेकता कामा नये, किंवा ती माळ कोणाला दिसता कामा नये. कोण बघतंय का आपल्याकडे आपण नामस्मरण करताना? बरं, मेरुमणी आला की नाही आला? कधी येतोय मेरुमणी? एक माळ कधी संपतीये? 2 माळ, 3 माळ, 4 माळ, आज ठरलेल्या माळा आहेत 15. कधी 15 आकडा संपतोय इकडे लक्ष. समजा माळांचा आकडा जास्त असेल आणि एखाद्या दिवशी प्रापंचिक काम जास्त लागलं तर हातात वेळ कमी, मग माळांचा आकडा पूर्ण करण्यासाठी गडबड करत नामस्मरण करणं. ही आणि यासारखी अनंत उदाहरणं देता येतील, ज्यातून उपाधी स्पष्ट होते. ही सर्व उपाधी आपण नामाला लावतो आणि मग नाम घेतो. श्री महाराज आपल्याला सांगतात की उपाधी रहित असं भगवंताचं नाम आहे, म्हणजे कशावरही अवलंबून नाही असं ते नाम आहे. आत्ता या क्षणाला काळ वेळ कोणतीही असो, आपल्या देहाची मनाची चित्ताची अवस्था कोणतीही असो, डोळे बंद केले आणि नाम सुरू केलं की नाम सुरू झालं. इतकी सोपी ही साधना आहे. पण सोपी असलेली गोष्ट आपण केवळ बुद्धीतील तर्कांमुळं, आपल्या समजांमुळं, गैरसमजांमुळं अवघड करून ठेवतो, आणि हे परमात्मप्राप्तीच्या आड येतं. सहज असलेली गोष्ट सहजच उपलब्ध असणार हे उघड नाही का? नदीचा प्रवाह कसा वाहतो? सहजतेनं वाहतो. कोणी मागून फुंकर घालत आहे किंवा ढकलत आहे म्हणून पाणी पुढे जात नाही. गुरुत्वाकर्षण आहे हे शास्त्र सांगेल, पण आकर्षण आहे म्हणून त्याचा प्रवाह सहज आहे. भगवंत जर आपल्या आत स्थित आहे तर त्याच्याकडचा प्रवाह सहज असणार नाही का? आपलं जे मूळ आहे तिकडे आपण सहजपणेच खरं पाहता जात असतो, पण आपल्याला आपल्या विषयासक्तीमुळं विरुद्ध दिशेची ओढ लागली आहे. तान्ह्या बाळाचं उदाहरण पाहूया. आई याशिवाय त्याच्या जीवनात दुसरा कोणताही विषय असत नाही. काका, मामा, मावशी, आजूबाजूचे लोक लाडानं जवळ घेतील, मुलंही लाडानं जवळ जाईल, पण थोडा वेळ झाला की त्याला आईची आठवण येणारच. आईकडेच ते धाव घेईल. आपली सुद्धा धाव आपल्या स्वरूपाकडेच सुरू आहे. जेव्हा आपण शांत निद्रेच्या कुशीत जातो, तेव्हा आपण शांत एके ठिकाणी बसून विचार शून्यता अनुभवतो, त्यावेळी आपण आपल्या स्वरूपाच्या जवळच जात असतो. पण आपण हे सजगतेनं, जाणीवपूर्वक, सतर्क राहून करत नाही. आत असलेली विषयासक्ती कायम आपल्याला स्वरूपापासून दूर नेत राहते. समर्थ आपल्याला सांगतायत की उपाधी जर टाकता आली तर असाध्य असलेली गोष्ट सहजपणे साध्य होऊ शकते. आता परमात्म वस्तू असाध्य कशी आहे हा भागही आपण विस्तृतपणे कालच्या निरूपणात पाहिला, त्यामुळे पुन्हा त्या विषयात जायला नको. पण जर साधनेनं साधता येणारच नाही इतकी सहज असलेली गोष्ट आपल्याच पाशी आहे, तर गरज आहे
आपली उपाधी फक्त टाकून देण्याची. आपण उपाधी धरतो म्हणजे नेमकं काय करतो किंवा उपाधी किती अनावश्यक आहे हे एका दृष्टांतानं समजून घेऊया. कल्पना करा की महापूर आलेला आहे आणि नदीचं पाणी अत्यंत वेगानं वाहत आहे. ज्या दिशेला नदीचं पाणी वाहत आहे त्याच दिशेला आपल्याला जायचं आहे. आपण पाण्यात पडलो, प्रवाह आपल्याला वाहून नेतच आहे, तरीही आपण हातपाय हलवण्याचे श्रम जर करत असू तर ती उपाधी आहे. म्हणजे गरजच नाही, काहीही केलं नाही की आपोआप आपण वाहत जाणार आहे. तसंच खरं पाहता अध्यात्म साधनेमध्ये काहीही करायला जाऊ नये. जिथे जिथे आपण मुद्दाम काही करायला जातो तिथे उपाधी येऊन आपल्याला चिकटते. असं पहा, बाप मुलीचं लग्न लावून देत आहे, कन्यादानाचा विधी सुरू आहे. दर एका सेकंदाला बाप गुरुजींच्या कानात जाऊन सांगतो का की मी या मुलीचा बाप आहे बरं का, मी या मुलीचा बाप आहे. हे करणं म्हणजे उपाधी आहे. बापाला काहीही न करता सहजपणे तिथं थांबायचं आहे. गुरुजी सांगतील त्याप्रमाणे गोष्टी करायच्या आहेत. बाप तो मुलीचा आहेच की, सांगायची गरजच नाही. तसं आपण स्वरूपाकार आहोतच. आपल्याला सद्गुरूंनी शिवाय सांगितलं पण आहे की ते ब्रह्मच तू आहेस. आता गरज आहे गुरुजींनी जे सांगितलं तेवढंच फक्त करण्याची. पण आपण ते न करता तिथे उपाधी नेऊन चिकटवतो. माझं आसनच चुकलं, माझी दिशाच चुकली, माझी अवस्था चुकली, माझी परिस्थिती चुकली. अनेक प्रकारांनी आपलीच बुद्धी उपाधी आणून चिकटवते आणि मग उपाधी महत्त्वाची ठरते, साधन बाजूला राहतं. नियम असतो रोज 50 माळा रामनाम करण्याचा. आता नियम उत्तमच आहे, पण नामाची आठवण राहावी. नामामध्ये आपल्याला आपल्या स्वतःचा विसर जास्तीत जास्त पडावा यासाठी नियमांची योजना आहे. पण नियमाची उपाधी होऊन बसते. नियम पूर्ण झाला की आज 50 माळा झाल्या ही उपाधी आली, आणि नियम पूर्ण झाला नाही तर आज 50 माळा होत आहेत की नाही याचाच विचार जास्त, इतका जास्त की तो विचार नामाच्या डोक्यावर जाऊन बसतो. ही पुन्हा उपाधी झाली. नाम घडावं म्हणून गोंदवल्याला जायचं, कुठल्या तीर्थक्षेत्री जायचं. नाम घडावं म्हणून माळ विकत घ्यायची, काउंटर विकत घ्यायचा. नाम घडावं म्हणून संख्येचा नियम करायचा. पण नाम बाजूला राहिलं आणि आपण माळ संख्या यामध्येच अडकत राहिलो तर मग उपाधीला मोठं केलं नाही का? अशा पद्धतीनं आपण उपाधी नामाला चिकटवतो आणि नाम बाजूला राहून उपाधीचा अनुसंधान करायला लागतो. उपाधीचा विचार केला तर लक्षात येईल कोणतीही उपाधी देहाशी संलग्न आहे आणि नाम हे देहाला सोडून आहे. आपण संख्यांचाच विचार करूया. एकानंतर 2 येतो, 2नंतर 3 येतो. 1000 वेळा रामनाम घेतलं असं आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा ते रामनाम आपण कुठेतरी मोजायला सुरुवात केली. आता मोजणार कोण? जो मोजणार आहे तो देहभावाशिवाय मोजूच शकत नाही. आत्ता 1 आहे याचं ज्ञान होण्यासाठी आत्ता 1 नाही याचं ज्ञान असावं लागतं, आणि हे ज्ञान देहबुद्धीतून होतं. कारण देह काळाच्या मर्यादेमध्ये बांधला गेलेला आहे, पण ब्रह्माला काळाची मर्यादा नाही. हा विषय थोडासा गहन आहे, पण आपण नीट समजून घेऊया. माझ्या 2 माळा झाल्या असं आपण म्हणतो त्यावेळी तिथे मी पहिल्यांदा येतो आणि मग 2 हा आकडा येतो, कारण 2 मोजणारा मी तिथे असतो म्हणून. जर मीचा विसर पडला तर संख्या मोजणार कोण? रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रात एक छोटासा प्रसंग आहे. ते मंदिराच्या पायऱ्यांवर बसले होते. मंदिरामध्ये योग शिक्षक लहान मुलांना योग शिकवत होते. मुलांना शिक्षक म्हणाले, आता 10 मिनिटे सगळ्यांनी समाधी लावायची आहे. हे वाक्य ऐकल्यानंतर रामकृष्ण परमहंस हसायला लागले. शिक्षकांनी रामकृष्णांना विचारलं, काय झालं? रामकृष्ण म्हणाले, समाधी लागली तर 10 मिनिटं झालेली कोणाला कळणार? याचा अर्थ अत्यंत गहन आहे. मोजदाद करणारी बुद्धी देहाला चिकटलेली आहे, आणि देहालाच तर आपल्याला नामामध्ये विसरायचं आहे, तर त्या बुद्धीच्या भरोशावर राहून कसं चालेल? नाम घेता घेता जर संख्येकडेच जास्त लक्ष गेलं तर आपण देहबुद्धीमध्येच राहिलो नाही का?
नाम घेता घेता तर आपल्याला आपला विसर पडला पाहिजे. म्हणून उपाधी बाजूला ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. असं पहा, आपण आत्ता जागृत अवस्थेमध्ये आहे म्हणून निरूपण ऐकत आहे. ही जागृत अवस्थाच मुळात अज्ञानात्मक आहे. आपण जागे आहोत म्हणजे काय आहे? आपला देह पुरुषाचा आहे का स्त्रीचा आहे? आपलं नाव काय, शिक्षण काय, कुळ काय, गोत्र काय, संपत्ती किती, मोबाईल नंबर काय, हे सगळं आपल्याला आठवतंय म्हणून आपल्याला जागं म्हणायचं. पण ही जागृत अवस्था टिकत नाही हे अनेकदा आपण निरूपणात पाहिलं. निद्रेमध्ये ती निघून जाते. निद्रावस्थाही टिकत नाही, स्वप्नावस्था येते. स्वप्नावस्थाही टिकत नाही, पुन्हा जाग येते. म्हणूनच जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांना अज्ञानमूलकच म्हटलेलं आहे. ही अज्ञानावस्थाच मोजदाद करू शकते. असं पहा, स्वप्नामध्ये समजा आपल्याला 5 आंबे मिळाले, तर जाग आल्यानंतर आपल्याला आठवतं की स्वप्नात मी 5 आंबे घेतले. आता जाग आल्यानंतर आंबे कुठे आहेत? मग त्या 5 आंब्यांमधल्या 5ला काय महत्त्व आहे? 0 महत्त्व आहे. तसंच जागेपणी आपल्याला संख्या कळते, पण त्या संख्येला 0 महत्त्व आहे. अध्यात्मदृष्ट्या ब्रह्मच सत्य आहे आणि सर्वत्र दाटून आहे. त्यामध्ये संख्येचा प्रश्न येतच नाही. संख्येचा प्रश्न तेव्हाच येतो जेव्हा देहबुद्धी तिथे असते. असं पहा, साखरेचा एक सूक्ष्म कण आहे जो आपल्या डोळ्यांना दिसत नाही. पण समजा मुंगीचं पिलू असेल तर तिला तो दिसत असेल तर तिच्या दृष्टीनं तो एक मोठा लाडू आहे. पण अशा अनंत साखरेच्या कणांनी मिळून एक लाडू आपल्या समोर आला तर आपण म्हणू हा एक लाडू आहे. पण ते मुंगीचं पिलू म्हणेल हे किती लाख लाडू आहेत. म्हणजे संख्या ही देहावरती आणि देहबुद्धीवरती ठरली. त्याच पद्धतीनं नामाच्या संख्येबाबत आहे. जेव्हा नामाची मोजदाद केली जाते तेव्हा ती मोजदादच नंतर उपाधी बनून जाते. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. उपाधी हा विषय समजून घेण्यासाठी आपण हे सगळे दृष्टांत पाहतोय. म्हणजे मी रामनाम जे करतोय, माळ जी करतोय, जे मोजतोय ते सगळं निरर्थक आहे की काय, असा विपर्यास अजिबात करायचा नाही. त्या विषयाकडे आपण आता येऊया. नाम मोजणं ही गोष्ट देहबुद्धीमध्ये आहे निश्चित, पण ती आवश्यक केव्हा आहे? जेव्हा आपल्याला नामाची सवय नाही तेव्हा. श्री महाराजांचं एक साधं पण अत्यंत गहन असं वाक्य आहे. श्री महाराज म्हणतात, नाम मोजायला हरकत नाही, पण अमुक संख्या झाल्यानंतर आता आपला आणि नामाचा संबंध नाही अशी वृत्ती होण्याचा संभव असतो. तिथं सावध असावं. ही जी सावधानता श्री महाराजांनी सांगितली आहे ती बहुतांश वेळेला राहत नाही. म्हणून आपण संख्येच्या उपाधीमध्ये अडकतो आणि म्हणून आपण ती उपाधी काय आहे हे जरा खोलात जाऊन पाहिलं. प्रत्येक वेळी जर याची जाणीव आपल्याला होत असेल की 3.5 कोटी रामनामाचा संकल्प सुरू आहे बरं का माझा, तर तिथे आपला मी जागाच राहिला आहे हे कसं विसरून चालेल? कुणाचा 3.5 कोटी संकल्प आहे? तर माझा. अरे हा मीच तर विसरायचा आहे म्हणून नाम दिलेलं आहे सद्गुरूंनी. ते नाम आपल्याकडनं घडावं त्याकरिता एक शिस्त असावी म्हणून आपण 3.5 कोटीचा नेम ठरवला आहे. हे बाजूला राहतं आणि माझा 3.5 कोटीचा नेम, माझा यातला मी तेवढा प्रखर होत राहतो. आणि मग संकल्प पूर्ण झाल्यानंतर माझा 3.5 कोटी संकल्प पूर्ण झाला असंही ती व्यक्ती म्हणते. तोंडानं नाही म्हटलं तरी स्मृतीत तरी निश्चितच राहतं की आपल्याकडून 3.5 कोटी रामनाम झालेला आहे. अशा पद्धतीनं उपाधी सूक्ष्म वाटली तरी अत्यंत अवाढव्य असते आणि नामाच्या आणि आपल्यामध्ये येऊन थांबते. ही उपाधी आणि अहंकार निराळे नाहीत. म्हणजे हा अहंकारच आहे जो दिसत नसला तरी अवाढव्यपणे मध्ये उभा राहतो. या अहंकाराची जागा कालच्याच निरूपणात आपण पाहिली की कशा पद्धतीनं तो मनाच्या जवळ आहे आणि मन या अहंकाराच्या डोक्यावर जाऊन बसलेला आहे. आपण माहूत पाहिला असेल, अवाढव्य असलेल्या हत्तीच्या डोक्यावर तो बसतो. असतो छोटासा हत्तीच्या तुलनेत, पण हत्तीला इकडे तिकडे नेतो. तशा पद्धतीचं हे मन आहे. आपल्या अहंकाराच्या डोक्यावर बसून हत्तीरूपी अहंकाराला इकडे तिकडे नेतं आणि मग आपल्या पदरामध्ये समज गैरसमज पडत जातात. हे सगळं झालं कशामुळं?
उपाधीला जवळ केल्यामुळं. आपल्याला स्वतःला विसरण्यासाठी आपण नाम घेणार होतो, पण आपल्या स्वतःची आठवण जवळ ठेवूनच आपण नामात राहिलो, म्हणून हे असं झालं. ध्यानसाधनेतही ही उपाधी आडवी येते. मी ध्यानाला बसलोय, मी ध्यान केलं, माझ्याकडनं ध्यान झालं, अमुक अमुक वेळ ध्यान झालं, आज छान ध्यान झालं, आज अवस्था छान आली होती, आज शांत वाटलं. या सगळ्या उपाध्याच आहेत. प्रत्येक ठिकाणी आपण आपला मी ठेवलेला आहे आणि मीच्या चष्म्यातून आपण आपल्या ध्यानाला पाहत आहे. आठवणच नाही राहिली पाहिजे की साधना कशी झाली आणि नीट सुरू आहे की नाही. इतकं साधनेमध्ये स्वतःला विसरलं पाहिजे. लक्षात घ्या, सद्गुरूंचं आपल्याकडे लक्ष असतं. श्री महाराज पूर्णपणे जाणून आहेत की आपलं नाम कसं सुरू आहे. आपलं नाम अंतरामध्ये कसं सुरू आहे हे आपण पारखण्याची गरज नाही. आपण केवळ नामामध्ये बुडून जाण्याची आवश्यकता आहे. असं केलं तरच उपाधी बाजूला राहील. मग साधकाचं काही कर्तव्य नाही का? तर स्वतःला आचरणात्मक सांभाळावं हे साधकानं निश्चित करावं. म्हणजे श्री महाराज जे सांगतात, परनिंदा, परस्त्री, परधन हे विष्ठे समान माना, आचार शुद्ध ठेवा, विचार शुद्ध ठेवा. ही गोष्ट साधकानं जरूर जपावी. पण नामस्मरणाला बसल्यानंतर मात्र सगळं बाजूला टाकून नामामध्ये बुडून जावं. असं जर घडत असेल तर तिथे उपाधी बाजूला सारण्याचा अभ्यास आहे. म्हणून समर्थ म्हणतात, परती सारून उपाधी असाध्य वस्तू साधने साधी, स्वरूपी करी दृढबुद्धी या नाव साधक. म्हणजे स्मरण असेल तर केवळ एका गोष्टीचं, आणि ती म्हणजे गुरूंनी दिलेला उपदेश की ते ब्रह्मच तू आहेस. आणि तोही उपदेश बुद्धीमध्ये दृढ धरायचा आहे. म्हणजे डोळे मिटलेले असताना नाम किंवा ध्यानाची साधना सुरू असेल तर त्यावेळी आपल्या मनाला बाजूला टाकण्याचा अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून आपण सहजच स्वरूपाच्या अनुभवात शिरू. आणि ती आपली साधनेची बैठक झाली की पुन्हा सद्गुरू उपदेशाचं स्मरण की ते ब्रह्मच तू आहेस याचा धोशा लावला पाहिजे. धोशा लावणं म्हणजे सतत त्या स्मरणामध्ये, त्या चिंतनामध्ये राहणं की मी आत्मा आहे. म्हणूनच तर समर्थ म्हणतात की आत्मस्थिती निश्चयाची हेची जाणा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरू नये. आणि जर आपण आत्मस्वरूप असू तर सगळेच आत्मस्वरूप नाहीत का? तर त्याच दृष्टीनं साधकानं पाहणं म्हणजे साधनेचा अभ्यास जीवनामध्ये उतरवणं. अशा दोन्हीही पद्धतीनं साधक बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी दृढ करत राहतो. आपण संख्या, उपाधी हा विषय याकरिता सूक्ष्मतेनं पाहिला, कारण ती उपाधी जर आपण बाळगली तर आपली बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी अंतर्बाह्य दृढ राहू शकणार नाही. दरवेळी आपल्याला आपल्या नियमाची, आपल्या संख्येची, आपल्या साधनेची आठवण राहील आणि ती आठवण आपली देहबुद्धी दृढ करत राहील. आता नामाच्या नियमाचं आणि संख्येचंही महत्त्व पाहूया. नियम करू नयेच का? निश्चित करावा. संख्या ठरवू नये का? तर निश्चित ठरवावी. पण कशासाठी? कारण आपल्याला जो देह प्राप्त झालेला आहे त्या देहाला अनेक कर्तव्ये आहेत. कोण नवरा आहे, कोण बायको आहे, कोण आई आहे, कोण वडील आहे, कोण आजी, कोण आजोबा, कोण नोकरी करतो, कोण धंदा करतो, तर कुणी काही. देह कायमस्वरूपी बैठकीला बसून नाम घेऊ शकत नाही. प्रत्येकाच्याच मागे कर्मे लागलेली आहेत आणि दिवस कसा उगवला आणि कसा मावळला हे कळतही नाही, इतके लोक व्यस्त झालेले आहेत. तर आपल्या जीवनाला नामाची एक शिस्त असावी, बैठकीची एक शिस्त असावी. म्हणून रोजचा नामस्मरणाचा नियम आणि संख्या अत्यंत गरजेची आहे. पण तिथे जर श्री महाराजांनी सांगितलेली सावधानता ठेवायला आपण विसरलो तर जी गोष्ट आपण उपायासाठी जवळ केली त्याच गोष्टीचा आपल्याला अपाय होईल. असं न व्हावं म्हणून स्वतःला विसरण्याचा अभ्यास प्रत्येक बैठकीमध्ये, जमल्यास प्रत्येक नामामध्ये करत राहावा. असा जर अभ्यास झाला तर मात्र गुरुकृपा निश्चित पाठीशी राहून देहाचा विसर काही क्षण का होईना साधकाला निश्चित पडतो. मग किती वेळ ध्यान झालं किंवा किती वेळ नामाची बैठक झाली हे त्याच्या लक्षात येत नाही. तो झोपलेला असत नाही, पण अत्यंत शांत, निखळ अशा आनंदाच्या, समाधानाच्या स्थितीमध्ये राहिलेला असतो. आणि ही स्थिती त्याला नामस्मरणाच्या, ध्यानाच्या बैठकीत कालांतरानं रोज येत जाते. बैठकीच्या नामाला किंवा ध्यानाला
आणखीही एका गोष्टीसाठी महत्त्व आहे, आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या शक्तीचा प्रवाह. आपल्या बसण्याची जागा पवित्र असावी. खाली एखादं आसन असावं. त्या आसनावरती सुखासन घालून आपण बसावं. असं जर आपण नियमानं बसत असू, बसताना आपल्या पाठीचा कणा जर ताठ असेल, तर जागृत झालेली कुंडलिनी शक्ती सहजतेनं सुषुम्नेतून प्रवाहित होऊ शकते. हा प्रवाह पाठीच्या कण्यामधून सरळ गेलेला असतो. वाकलेली बाकलेली पाठ या प्रवाहाला अवरुद्ध करते. आणि शिवाय रोज नियमानं जर एके ठिकाणी बसून साधना होत असेल, तर आपले सद्गुरू, आपली उपास्य देवता आपली वाट पाहते. या संबंधीचे दाखले अनेक संतांच्या चरित्रात आहेत. टेंबेस्वामी महाराजांचं आराध्य दैवत म्हणजे दत्त महाराज. श्री दत्त महाराज टेंबेस्वामींची वाट पाहत असत. पूजेमध्ये त्यांच्या हातून अन्न सेवन करत असत. अशा प्रकारे सुद्धा नियमाच्या ठरवलेल्या बैठकीला अत्यंत महत्त्व आहे. पण इथेही भाव महत्त्वाचा आहे. टेंबेस्वामी महाराजांना जेव्हा असं वाटायला लागलं की माझ्या हातचं दत्त महाराज खातात, तेव्हा तो अभिमानही दत्त महाराजांनी नंतर घालवला. एक प्रसंग असा घडला की त्यांनी दत्त महाराजांना दाखवलेला नैवेद्य दुसराच व्यक्ती येऊन जेवून गेला. त्याचा टेंबेस्वामी महाराजांना अत्यंत संताप आला. पुढचे काही दिवस दत्त महाराज टेंबेस्वामींच्या हातचं जेवण करेनात. हे पाहिल्यानंतर टेंबेस्वामींनी दत्त महाराजांना विचारलं. तेव्हा दत्तात्रेय म्हणाले, अरे, त्या माणसानं प्रसाद जो सेवन केला तो माझ्याच इच्छेनं केला, असं तू का नाही मानलंस? म्हणजे पहा, उपासना नियमाची जरी असली तरी तिथे मूळ उद्देश अभिमान या उपाधीला बाजूला टाकणं हाच आहे. रामकृष्ण परमहंस म्हणतात की नाम घेता घेता समजा नाम पूर्णच आपण करू शकलो नाही, ते नाम पूर्ण होण्याच्या आतच आनंदाची इतकी प्रचंड उर्मी आली की डोळे आनंदाश्रूंनी वाहतायत, तर नामाचं कामच झालं. ते नाम पूर्ण झालं नाही तरी नामानं ज्या अवस्थेत पोहोचायचं त्या अवस्थेतच आपण गेलो. मग तिथे संख्या कुठे राहिली? तिथे मी कुठे राहिला? तिथे कुणीच राहिलं नाही. केवळ ब्रह्मानंद भरून राहिला. आणि इथंपर्यंत जाण्यासाठीच सद्गुरूंनी आपल्याला अनुग्रह दिलेला असतो. आपण 13 कोटी रामनामाचा संकल्प करतो, उत्तम आहे. पण त्या संकल्पातून आपल्याला नामाला वेळ द्यायचा आहे आणि नामामध्ये स्वतःला विसरायचं आहे, याच गोष्टीला प्राधान्य असलं पाहिजे. अन्यथा काही जप मुलासाठी खर्च झाला, काही जप मुलीसाठी खर्च झाला, किंवा शेवटी माझ्याकडनं 13 कोटी रामनाम झालं, ही जाणीव जर आपल्याजवळ राहिली तर 13 कोटी रामनाम न होता 13 कोटीची उपाधी मात्र येऊन चिकटली. असं आपलं कदापि न व्हावं. कोटी हा शब्द गुणवत्तेला दर्शवतो. 13 मध्ये काय आहे आपण समजून घेऊया. आपली दशेंद्रिये आहेत, त्यामध्ये 5 कर्मेंद्रिये आहेत आणि 5 ज्ञानेंद्रिये आहेत. 11वं आहे आपलं मन, 12वं आहे आपलं चित्त आणि 13वी आहे आपली बुद्धी. म्हणजे आपला देह, त्यातील मन, चित्त आणि बुद्धी या सर्व गोष्टींचा लय जेव्हा नामामध्ये होतो, तेव्हा ते नाम एकच नाम बरं का, पण ते 13 कोटी गुणवत्तेचं होतं. आणि असं 13 कोटी रामनाम आत्मस्वरूपाला भेटवतं. मनाचाच लय झाला, चित्ताचाच लय झाला आणि देहाला चिकटलेली बुद्धी जर आत्मबुद्धी झाली, तर त्याच बुद्धीच्या प्रकाशात ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणजे कोणतीही उपाधी न राहता जसं उपाधिरहित आपला आत्मस्वरूप आहे, तसाच उपाधिरहित साधक होऊन जातो. असं व्हावं याकरिता जो नियमानं अभ्यास करतो, प्रत्येक क्षणाला आपली उपाधी बाजूला टाकण्याच्या बाबत जो अत्यंत सावध असतो, तो साधक असतो. आत्ता श्रवण होतंय, कालांतरानं आणखी कोणतं तरी कर्म होईल, मग त्यानंतर आणखी कोणतं तरी कर्म होईल. प्रत्येक वेळी ही जाणीव तो ठेवतो की हा देह, हे कर्म माझ्याकडनं होत नाही आहे. यापासून मी अलिप्त आहे, आत्मस्थ आहे, स्वरूपाकार आहे. पुढे समर्थ तो कशा पद्धतीनं त्याच्याच आत शोध घेत राहतो हे सांगताना म्हणतात, देवाभक्ताचे मूळ शोधून पाहे सकळ, साध्यची होये तत्काळ या नाव साधक. पण तो विषय विस्तृतपणे आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो.
जानकी जीवन स्मरण जय जय राम.